कानून से कोई बड़ा नहीं है, कानून के हाथ बड़े लंबे होते हैं, हम भले ही आसमान के नीचे होते हैं. मनोज जरांगे पाटील 24 फेब्रुवारीपासून आंदोलनावर बसणार आहे. सध्या आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणवर्त सदावर्ते सर आहे. सर काय सांगाल, ते पुन्हा आंदोलनावर बसणार आहे? अरे भाई, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला किती वेळेस उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अमर्याद आहे. परंतु पब्लिक ऑर्डर, सोशल ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर सारख्या गोष्टी डिस्टर्ब करू नयेत, ही लिजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे. आणि जर असं कोणी करायच्या भानगडीत पडत असेल तर त्याला उत्तर कायद्याचं आहे. कानून से कोई बड़ा नहीं है, कानून के हाथ बड़े लंबे होते हैं, हम भले ही आसमान के नीचे होते हैं. सांगायचं तात्पर्य हे आहे की त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, फ्रस्ट्रेशनमध्ये, नैराश्यमध्ये जरांगे पाटलांनी आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत थांबवल्या पाहिजेत, लोकांची दिशाभूल नाही केली पाहिजे. आणि मला निक्षून हे सांगायचं आहे की ज्या सन्माननीय न्यायमूर्तींवर त्यांचा खूप विश्वास होता, त्याच न्यायमूर्तींनी आपल्याच चॅनलवर आज म्हणजे आजमध्ये जे काही तुम्ही हे केलं, व्हिज्युअल केले, त्याच्यात काय सांगितलं आहे, सन्माननीय न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले साहेबांनी सांगितलं आहे त्यांनी की म्हणजे ह्या जे दिलेलं रिझर्वेशन आहे ते न्यायालयामध्ये तपासलं जाईल. म्हणजे त्यांना सुद्धा सामाजिक मागासलेपणे मराठा भाऊ आपले आहेत का, हा त्यांच्या मनात सुद्धा कुठेतरी शंकेचाच विषय आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी ठीक आहे, गरिबी नक्की कुणावरही नसावी, शेतकऱ्यांची आत्महत्या कुणावरही नसाव्यात, परंतु हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत आर्थिक मागासलेपणाच्या संबंधित आहेत. ह्या दोन्ही गोष्टी त्या संबंधानं नाही आहेत की तुम्हाला गावात येऊ दिलं जात नाही, मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तुम्हाला जे आहे की तुम्हाला ढोरवासरं मेलेली बाहेर काढायला सांगितलेत. ही ती परिस्थिती नाही आहे की आमचा जो म्हणजे जो लोहार भाऊ असतो तो भाता घेऊन जे गरम याचं काम करत असतो लोखंडाचं जाळून, तो ते काम ती परिस्थिती सामाजिक आहे, ती परिस्थिती आहे का? जो आमचा मसनजोगी भाऊ जो शमशान में बैठ के ये करते हैं, ते ती परिस्थिती आहे का? जो आमचा वडर भाऊ खडी फोडतो, दगड फोडतो, ती परिस्थिती आहे का? ही सामाजिक परिस्थिती, सोशल डिसेबिलिटी कुणासोबतही नाही मराठा भावांमध्ये. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाने तपासून बघावं. सर्वेची काय गरज आहे? प्रत्येकाने खुद को व्हेरीफाय कर लेने का कि मैं उसमें बैठता हूँ क्या. आणि हे सगळं पाहता मला असं वाटतंय की जरंगीने आता समजून घेतलं पाहिजे की आपण कुणबीकरण करून ओबीसी जे प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन, हे आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजेत होतं. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमन भांगेंनी लक्षात घ्यायला पाहिजेत होतं. सलाह अच्छी रही, सलाहगार अच्छे रहे तो कामयाबी बुलंद होती है. आता झालंय असं की सुमन भांगेंना मला माहिती नाही ते का IAS अधिकारी आहेत, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयीन गोष्टी तरी लक्षात आणून द्यायच्या. मला हे समजत नाही. कार्यकर्ता स्वरूप जे जरंगेचे सोबत होते त्यांना मागास आयोगाचं अध्यक्ष केलं. आता त्यांना केलं तर त्यांनी कमीत कमी त्यांच्यावर आरोप झाल्याच्यानंतर त्यांनी त्या केसपासून बाजूला व्हायला पाहिजेत होतं. ऐसा क्या था उसके अंदर मीठा मीठा, ऐसा क्या था मीठा मीठा, ऐसा क्या था मीठा मीठा जो उनको लगा कि मैं ये ना छोड़ूं, मैं यहीं बैठो और ये केस के अंदर मेरे पे एलिगेशन होने के बाद भी मैं ये केस चलाऊं. कानून काय म्हणतंय की जर तुम्ही अपॅरंट बायस कोणी तुमच्यावर केलं तर ते तुम्ही त्या पदावर राहायचं नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही खातरजमा बाब आहे. फ्रेज आहे अपॅरंट बायस. हे न करता आपण हे सगळं करत बसणं मला असं वाटतं चुकीचं आहे. काल विशेष अधिवेशन झालेलं आहे आणि 10% रिझर्वेशन पण दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. नाही, ते तर मी तेच सांगितलं ना, ज्यांनी सल्ला दिला तेच म्हणतात की कोर्टात चेक होईल, तेच म्हणतायत की सामाजिक मागासलेपणाच्या बाबतीमध्ये तेच तुमच्याच चॅनलवर म्हणू शकले नाही. सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार श्री साहिल जोशी आणि त्यांच्या टीमनी बरेच प्रश्न विचारले, बोलतं केलं, परंतु तुमच्याच टीम समोर ते एकदा सुद्धा म्हणू शकले नाहीत की सामाजिक मागासची व्याख्या सांगू शकले नाहीत किंवा सामाजिक मागास कसे ते सांगू शकले नाहीत माझे मराठा भाऊ. कारण ते वारंवार सांगत होते गरिबी, झोपडी,
शेती, हे सगळ्या बाबी आहेत. खरंय खरंय, कमीत कमी तुमच्या चॅनलनी अभिनंदन, तुमच्या चॅनलचं, मुंबई तकचं, की तुम्ही बोलता तरी केलं त्या विषयाला. आणि आर्थिक मागास आहेत, सामाजिक मागास माझे भाऊ नाहीत, हे आता डंक्याची चोट पे. 10% जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या विरोध तुम्ही कोर्टामध्ये जाणार का? हा, डॉक्टर जयश्री पाटील ह्या दोन, म्हणजे पहिली एक केस होती जयश्री पाटील 1, आता ही जयश्री पाटील 2 केस असेल. आणि नक्की हे आरक्षण न टिकणार आहे आणि कुणबीकरण सुद्धा न होऊ शकणार आहे. या दोन्ही गोष्टी आम्ही न्यायालयासमोर नेऊ आणि दोन्ही गोष्टीचा योग्य कायदेशीर छडा लावू. मनोज जरांगे पाटीलचं म्हणणं आहे की सरसकट आरक्षण द्या. तेच तुमच्या चॅनलवर सल्लागार सेवानिवृत्त न्यायमूर्ती भोसले साहेब काय म्हणले, सरसकट कसं काय, सरसकट वगैरे वगैरे, हे फंडे आता मनोजनी बस करावेत. कारण मनोजचं आता पॉलिटिकली लोकांमध्ये ओळख आहे, त्याच्यावर त्यांनी कारोबार करावा. परंतु ज्या कायदा संमत नाहीत त्या गोष्टी कधीच मिळणार नाहीत. सरसकट मी तर सांगतो, माझ्या हयातीमध्ये मी कोणत्याही कुठेही वाचायला मिळालं नाही आरक्षण सरसकट. जर एखाद्या व्यक्तीच्या आजोबाला सर्टिफिकेट मिळालं तर मुलाला सुद्धा ते सिद्ध करावं लागते, सरसकट नाही. मुलाला मिळालं तर त्याच्या नातवाला सुद्धा सिद्ध करावं लागते, सरसकट नाही. सरसकट कुठंच नाही आहे. अशा प्रकारचा अबडधोबड बोलून फक्त लोकांमध्ये चर्चा होऊ शकते, त्याच्यातून काहीच फलश्रुती होऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझे पाठीमागे पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांचं समर्थन पण आहे आणि मी स्वतःसाठी नाही करत, माझ्या समाजासाठी आरक्षणासाठी करतोय. त्यांच्यासाठी त्यांचे लेकरं बाळ आहेत, स्वतःसाठी तर त्यांनी केले की. किती लेकरं आहेत त्यांना? 3 मग केलंय ना, जे काय असतील स्वतःसाठी तर केलं. आता समाजासाठी जर ते करायला निघाले तर जे कायदा संमत आहे ते केलं पाहिजे. जे कायदा संमत नाही ते कसं काय करणार, आणि कायदा संमत आहे त्यांना कसं करता येणार? लेकरं बाळा करणं आपल्या हातात आहे, परंतु कायद्याच्या विरुद्ध जाऊन हे असं करा ते तसं करा, ते कसं काय करता येईल? ते करता येणार नाही. तुम्हाला मनोज जरांगे पाटीलचं हे म्हणणं आहे की त्यांची फसवणूक केलेली आहे सरकारने. तुम्हाला वाटते की फसवणूक केली त्यांनी? अहो, कोण कोणाची फसवणूक करल? जर कुणातरी राजकीय माणसांचे जर फुगावून बसलात, ते जेवढं फुगवलं तेवढं फुगायचं, हे कसं शक्य आहे? फसवणूक कोणी कुणाची करत नाही. फसवणूक जी झाली असं म्हणताय तुम्ही, ते मला वाटतं की जरंगेचं जे आहे ते नैराश्य आहे. मला सांगा, जरंगेची मागणी ज्या दिवशी त्यांनी ते म्हणजे नोटीस काढली त्या दिवशीच आम्ही म्हणलो होतो ना की ते सरसकट नावाचा प्रकार येऊ शकतो का कायद्यामध्ये? सरसकट कायदेशीर नाही आहे, हे जरंगेला माहिती आहे. परंतु कोणीतरी पॉलिटिकल बॉसेस चालवत राहतात. आणि राहिला प्रश्न कालच्या 10% फसवणूक, ती 10% फसवणूक नाही आहे. तुम्हाला सांगतो, कायदे सरकार असतात, सगळ्यांना प्रेम करतात, सगळ्यांना कवटाळलं जाते, कारण ती सरकारची भूमिका असते, मायबाप सरकार म्हणलेलं आहे. त्यामुळे जे कार्य हे जे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांना गले लठ्ठ एवढे पैसे देऊन त्यांना काम दिलं होतं, गले लठ्ठ, त्यांना सगळ्या सोयी सवलती, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. त्यांची जिम्मेदारी होती की जिम्मेदारी दिली निक्षून, मराठा भाऊ सामाजिक मागास नाहीत, आरक्षण देता येत नाही. तसं न करता त्यांना वाटलं की बाबा, आता बघा, एक आपल्याकडे सामान्यपणे एक दृष्टिकोन असते, भाई ये तो कर तू बोल के दिया था और मैंने नहीं करा तो ये वापस ले लेगा की. ह्या सगळ्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. सत्य जर तुम्ही सांगितलं तर कधी सुद्धा भीती नसते. डॉक्टर अपघाताचा रुग्ण जर वाचत नसेल तर काय सांगतो? सत्य सांगतो. त्याच्यामुळं शिक्षक विद्यार्थ्याला काय सांगतो? अभ्यास चांगला करून आला तर मार्क देतो, सत्य सांगतो, हे तू पास झालास, तू मेरिटमध्ये आलास, अभ्यास नाही केला तर नापास झालास. ह्या सगळ्या गोष्टी सत्य सांगायचं, धारिष्ट ठेवायचं. मी बघा, मी सत्य सांगतो की नाही? मी म्हणतो ते करतो की नाही? बोले तैसा चाले, वंदावी त्याची पावले. जरंगे बस कर, नैराश्य आलेले तुझ्यामध्ये, आता स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट. त्यांचं हे पण म्हणणं आहे की जे शेतकरी आहे ते कुंभीमध्ये आहे आणि कुंभी ओबीसी मध्ये आहे. अरे भाई, कौन कुंभी नहीं है? जो खेती करेगा वो कुंभी है. अरे भाई, जैविम वाले लोग भी खेती करते हैं. अरे भाई, सारे जाति धर्म के हर कोई, यानी आप जैन भाई लो, मुसलमान भाई लो, जो भी मराठा भाई लो, कोई भी जाति समुदाय का आदमी जो खेती करता है उसको कुंभी कहा जाता. खेती करने वाले का मतलब ब्रॉडली उसको लिया जाता है, उसका मतलब वैसा नहीं है. कानून में जो बोला गया है,
कानून में बोला गया है कि जो तिरड़े कुनबी है, जो खेड़ूले कुनबी है, उनको पिछड़ा कहा गया है। तो ये पैरामीटर्स है, ये उसकी संकल्पनाएं हैं, उसके मेजरमेंट्स है, और वो मेजरमेंट्स में हमारे मराठा भाई बैठते नहीं है। हमारे मराठा भाई को जबरदस्ती तुम पिछड़ा पिछड़ा बोल के उनका अपमान नहीं कर रहे हो क्या? नहीं कर रहे हो क्या? ऐसा मत करो, ये बुनियादी तौर पे ठीक नाही आहे. छगन भुजबळची जी भूमिका आहे तुमचं काय मत आहे? बघा, छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची भूमिका जी आहे, सामाजिक मागास नसलेल्या मराठा भावांना ओबीसीत टाकू नका आहे. तेवढ्यापुरतं जर तुम्ही विचारलं, तेवढ्याच पुरतं, तर मी सांगेल की ती भूमिका संविधान संमत आहे. कारण मराठा भाऊ याचा अर्थ मी छगन भुजबळ साहेबांचं फार काहीतरी कौतुक करतो किंवा त्यांच्या लाईनवर मला जायचं असं नाही. मी प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा आहे. संघ भारत, हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा आहे. त्याच्यामुळे मला छगन भुजबळ साहेबांना एवढंच सांगायचं आहे की तेवढ्या फ्रेज जे आहे तुम्ही घेतलेली, तिथपर्यंत छगन भुजबळ साहेबांचं जे मत आहे त्या मताशी मी. माझा शेवटचा प्रश्न हे आहे सर, की पुन्हा 24 तारीखनंतर ते उपोषणाला बसणार, तर तुम्ही PIL फाईल करणार? अहो, ऑलरेडी ती फाईलच झालेली ना पिटिशन. त्याच्यामध्ये फक्त माहिती देणार आणि माहिती देऊन त्याच्यावर सरकारला विचारलं जाईल. आणि अगोदरच म्हणजे तोडफोड, जाळपोळ, बसेची जाळपोळ मागे सुद्धा झाली ना. या सगळ्या गोष्टींवर न्यायालयामध्ये चर्चा होईल. हे होते ॲडव्होकेट गुणावर्ते सदावर्ते साहेब, आणि त्यांचं म्हणणं आहे की जे मनोज पाटील यांनी 24 तारीखनंतर उपोषण करणार, त्याचे विरोध त्यांनी ऑलरेडी PIL फाईल केलेली आहे. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.